आरक्षणाचा विषय एवढा तापलाय की गावागावात एंट्री आणि बंदीचे पोस्टर लागले आहेत। परतूर तालुक्यातील रायगव्हाण गावात आणि परभणीच्या मोहाडी गावात ओबीसी नेत्यांनाच एंट्री असे पोस्टर लागले आहेत। काही तासात हे पोस्टर हटवण्यात आलेत, मात्र आरक्षणाची लढाई कोणत्या टोकापर्यंत आली हे स्पष्ट दिसतंय। एकच पर्व ओबीसी सर्व। ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांना गावात प्रवेश करू नये, गाव प्रवेश बंदी, अन्यथा मोठा अपमान करण्यात येईल। ओबीसी विरुद्ध मराठा आरक्षणाचा वाद किती पेटला हे गावागावात लागलेल्या पोस्टर मधून स्पष्ट दिसतंय। ओबीसींशिवाय इतर कोणत्याही नेत्याला गावात बंदी असा स्पष्ट संदेश या पोस्टर मधून दिसतोय। एक पोस्टर जालन्याच्या परतूर गावातील रायगव्हाण गावात लागलंय, तर दुसरं पोस्टर परभणी जिल्ह्यातल्या मोहाडी गावातलंय। जातीवाद तुम्ही करायला लागले ना आता तरी मराठ्यांच्या नेत्यानं शान व्हा। ही कोणचा बोर्ड लागला त्याच्यावर आता तरी मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहा। व्हा शाने। याला म्हणतात जातीवाद। कशाला दोष देता? मनोज जरांगेला उगाच गोरगरिबांच्या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून जीवाची बाजी लावून लढायला लागलो ना। आता मी एकटा पडलोय, मला उघड्यावर पाडायचं ठरवलंय, माझी जात संकटात आणली। मराठ्यांच्या नेत्याने शान व्हा। असे जर बोर्ड लागणार असले तर आता तरी डोळे उघडा आणि सगळेचे सगळे कोणत्या पक्षात असाल तुम्ही, मराठे बी तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहते। हो, जाहीर सांगतो, तुम्ही सुद्धा आता डोळे उघडा आणि मराठ्यांच्या पाठीशी ताकदीने उभा राहा। अशा पोस्टरबाजीवरून आता जातीवाद कोण करतंय असा सवाल जरांगेंचा आहे। विशेष म्हणजे दोन्ही पोस्टरवरचा मजकूर एकसारखाच आहे आणि पोस्टरवर भुजबळ, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे या ओबीसी नेत्यांचे फोटो आहेत। किती आवडलेलं काही असलं, किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती, पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं? काय होणार महाराष्ट्राचं? आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल। खून खराबही होतील याच्यावरनं। एकीकडे पोस्टर झळकले तर इकडे छत्रपती संभाजीनगरात मराठा आंदोलक आक्रमक झाले। डॉक्टर रमेश तारक यांच्या तोंडाला झुंजार छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलं। काही दिवसांआधी जरांगेंच्या आंदोलनाला विरोध करत तारक यांनीच प्रशासनाकडे अर्ज केला होता। त्यावरूनच आधी तारक यांचा सत्कार केला आणि नंतर तोंडाला काळी शाई फासली। तर आरक्षणावरून मनोज जरांगे आणि भाजपचे मंत्री विखे पाटलांमध्ये जुंपली आहे। जरांगे म्हणजे मराठा समाज नाही, आंदोलन भरकटत चाललंय अशी टीका विखेंनी केली होती। त्यावरून मराठ्यांवरच आरोप करणं बंद करा असा पलटवार जरांगेंनी केला। असं की मुळात आरक्षणाचे आंदोलन हे आता भरकटत चाललेले आहे, याचं गांभीर्य कमी झालेलं आहे। जरांगेंच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे असं नाहीये। आम्ही सुद्धा मराठा समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते आहोत, त्यामुळे मागे म्हटलं होतं की मनोज जरांगे म्हणजे मराठा समाज नाही ना, बाकी या समाजासाठी काम करणारे लोक भरपूर आहेत। आम्ही तर प्रत्यक्ष ग्राउंडवर काम करणारे कार्यकर्ते आहोत। मराठ्यांवरतीच आरोप करायचं बंद करा। तुमच्यामुळं जात मरण एखादीशी। वाशाने वेळेवर, आणखीन हातातून वेळ गेली नाही, मी नाही हटत। तुम्ही साथ दिली तरी हटत नाही मराठ्यांना, नाही दिली तर मराठ्याला ओबीसीतूनच आरक्षण देणार। विखे पाटील यांनी जे नांदेड शहरामध्ये बेताल वक्तव्य केलं, या वक्तव्याचा स्वाभिमानी समाजाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो। हे विखे पाटील स्वतःचा मुलगा निवडून आणू शकले नाही, स्वतःच्या मुलाचा पराभव झाला, त्याचं कुठेतरी खापर फोडण्यासाठी जाणीवपूर्वक मनोज जरांगे पाटलाला म्हणतात की मनोज जरांगे पाटील म्हणजे समाज नाही, तर सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज जरांगे पाटला सोबत आहे। असे बेताल वक्तव्य अशा मंत्र्यांना करणं सोबत नाही। जर असे वक्तव्य पुन्हा जर करत असेल तर या विखे पाटलांना आम्ही महाराष्ट्रात पुढे देणार नाही। भुजबळांनी हाकेंच्या उपोषणस्थळी केलेल्या शेरोशायरीवरूनही जुंपली आहे। तलवारीची भाषा करून दंगल घडवायची आहे का? आपणही तयारीनं राहा असं जरांगे मराठ्यांना म्हणालेत। जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी। कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी। पुण्याच्या भाषणात छगन भुजबळ म्हणले, त्यांचं असं म्हणणं होतं की आता गंजल्या तलवारी त्या घासून ठेवा। मग ते शायरीच्या माध्यमातून असो कशाच्या माध्यमातून ह्यो इशारा डेंजर आहे।
ह्यो इशारा डेंजर आहे की तलवारी गंजल्यात त्या घासून ठेवा. याचा अर्थ त्याला बहुतेक मराठ्यांसंग दंगल घडून आणायची, जाती जाती तेढ निर्माण करायचा. मराठ्यांना फक्त माझं एकच आव्हान आहे, आपण शांततेत राहायचं. अगोदर सुरुवात आपण करायची नाही, पण आपणही तयारी येणार. आणि कुठे सांगितलं तलवारी काढा म्हणून? एक मनाला धार द्या आणि उभे राहा. घाबरटपणा तुमच्यातला सोडून द्या. प्रश्न विचारायला शिका, उत्तर द्यायला शिका. हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. काय बाकी तुझ्याकडे जे आहेत ना, जरांगीला म्हणावं, हे पिस्तूलधारे, बिन लायसन्सधारे, हे तुझ्या आजूबाजूला आहेत सगळे. मराठ्यांच्या ज्या कुणबी नोंदींवरून सगळे सोयऱ्यांनाही आरक्षण द्या अशी मागणी जरांगेंची. पण आता जरांगेंनी मुस्लिमांच्याही आरक्षणाकडे बोट दाखवले. ज्या मुस्लिमांच्या कुणबी नोंदी सापडतात त्यांनाही ओबीसीतून आरक्षण द्या असं जरांगे म्हणाले. तर जरांगेंचा अभ्यास कमी असून मुस्लिमातील काही घटकांना आरक्षण मिळतंय असं प्रत्युत्तर भुजबळांनी जरांगेंना दिलंय. सरकारी नोंदी ह्या मुसलमानांच्या सुद्धा निघाल्या, तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीतूनच आरक्षण दिलं पाहिजे. त्यांच्यावर सुद्धा अन्याय नाही झाला पाहिजे. जे कायद्याने बोलायचं ना तुम्हाला आता, तर आता कायद्याने बोला. त्याच्यात 500 पटेलांचं नाव सांगतो, त्यांची कुणबीमधून नोंद निघाली. एकच नाव सांगतो. जर मुस्लिमांची कुणबी सरकारी नोंद म्हणून निघाली असली तर सगळ्या मुस्लिमांना या राज्यातल्या तुम्ही कुणबी म्हणून ओबीसीत आरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही कसे देत नाही तेच बघतो मी आता. मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली? त्यांना म्हणा तुझा अभ्यास कमी आहे. तुला माहिती आहे का, 25 वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना, जे बागवान आहेत म्हणजे माळी, जे मणियार आहेत म्हणजे कासार, जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशी, अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे. बोलायचं म्हणून बोलायचं, कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी, तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी, कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी. त्यांना म्हण तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावा होता. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. 1994 मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोगाच्या शिफारसी महाराष्ट्रात लागू करण्यात आल्या. त्याचवेळी मुस्लिमांच्या काही जातींना आरक्षण देण्यात आलं. पण ज्याप्रमाणे मराठ्यांच्या कुणबी नोंदींवरून सर्व मराठ्यांना आरक्षणाची मागणी जरांगेंची आहे, त्याचप्रमाणे मुस्लिमांच्या कुणबी नोंदींवरून सर्वच मुस्लिमांना आरक्षण द्या असं जरांगे म्हणतायत. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.